मागील लागण पद्धतीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आपल्याला नेपियरची लागण करताना शेवटच्या ज्या सऱ्या आहेत 2 सऱ्या, तर त्या आपल्याला इतर नेपियरच्या अंतरापेक्षा दाट लावून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपलं रोपटं त्या ठिकाणी तयार होईल. तर मी आता तुम्हाला या ठिकाणी बॅक कॅमेऱ्याने दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला ते रोपटे ज्या ठिकाणचं रोप जळालं आहे त्या ठिकाणी ऍडजस्ट करायचे. आणि तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते, हा सुपर नेपियरचा प्लॉट आहे, 4G बुलेट सुपर नेपियरचा. तर यातले बरेचसे जे डोळे आहेत रोपटे ते खराब झालेले आहेत. हे पहा, या ठिकाणी इथे आहे, त्या तिथे एक आहे. तर या ठिकाणी हे पूर्ण अंतर आम्ही सारखं लावलंय आणि याच्या शेवटच्या या ज्या 2 सऱ्या आहेत त्या आम्ही इतरपेक्षा दाट लावलेल्या आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्या किती दाट लावलेले आहे. तर यातील मधले रोपटे काढून आम्ही ज्या ठिकाणचे रोपटे जळाले आहेत त्या ठिकाणी लावणार आहोत. पण शेतकरी बंधूंनो, महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया तुम्हाला कधी करायची आहे? ज्या दिवशी तुम्ही याला पाणी भरणार आहात. पूर्णपणे ते उतरलेलं हवंय 1.5 ते 2 महिन्याच्या आसपास. हे पहा, ज्या दिवशी तुम्ही पाणी भरणार आहात त्याच दिवशी तुम्हाला ही प्रक्रिया करायची आहे. कारण तुम्ही जर पाणी भरणार नसाल तर ते जेणेकरून जे रोपं आपल्याला उपटायचे आहेत ते एक्स्ट्रा उपटले जाणार नाहीत. व्यवस्थितपणे प्रत्येक खड्ड्याच्या याच्यानुसार
झालेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही काळजी पण घ्यायची आहे रोपटं उपटताना, कारण ज्या ठिकाणी दाट लावले त्या ठिकाणी जास्त गॅप नको पडायला। दुसरी आपल्याला काळजी काय घ्यायची आहे की ज्या वेळेस रोपांची हाईट या हाईटची होईल, म्हणजे मिनिमम 1-1.5 फूट त्याची हाईट झालेली पाहिजे, त्यावेळेसच तुम्ही रोप जे आहे ती शिफ्ट करा। कारण त्याच्यापेक्षा बारीक जर असताना तुम्ही त्याला शिफ्ट केलं तर ते खराब होण्याची पण शक्यता आहे। त्यामुळे त्या रोपाची हाईट जी आहे ती 1 ते 1.5 फूट झाल्यानंतर ती शिफ्ट करा। आणि रोपं जे आहेत उपटलेली ती घेऊन आलो आहोत। हे पहा, सरांनी ज्या आधी खड्डे खांदले होते व्यवस्थितपणे अशा पद्धतीने हे पहा पूर्ण बेटर जे आहे त्याच्यामध्ये बसला आहे आणि अशा पद्धतीने ती माती लावून घ्यायची आहे। फुटवा माती खाली जाऊन नाही द्यायचा। हे पहा सरांनी पहा कसं व्यवस्थित हातामध्ये त्याचे फुटवे धरलेले आहेत आणि त्याच्या चारी पाची बाजूने सरांनी व्यवस्थितपणे त्याला माती लावलेली आहे। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक खड्ड्यामध्ये रोपं जी आहेत ती लावून घ्यायची आहे। आणि तुम्ही खड्डा पहा, हे पहा आता अशा पद्धतीने त्याचं जे झालेला फुटवा आहे तो आपल्याला हातात व्यवस्थितपणे धरायचा आहे आणि मग त्याला पूर्ण त्याचं बूड जे आहे ते पूर्णपणे मातीने झाकून घ्यायचं आहे। हे पहा कसं व्यवस्थितपणे सेट झालेलं आहे ते। शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस तुम्ही रोपं लावत आहात त्यावेळेस तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की तुम्हाला त्याला लगेच पाणी भरायचं आहे रोपं लावून झाल्या, जेणेकरून रोपं जे आहे ते मातीमध्ये लगेच रुजू होऊन जातील, ते वाळणार नाहीत। या ठिकाणी सर आता पूर्ण रोपं जे आहेत ते लावून घेत आहेत। दिवसाचा कालावधी पण लागू शकतो किंवा 4 ते 5 दिवस पण लागू शकतात। म्हणजेच शिफ्ट केलेलं जे रोपट आहे ते सेट होता 1-2 ते 3 दिवस पण लागू शकतात। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।